हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आंबाड्याची भाजी. आंबाड्याची भाजी म्हणलं ना, बरेचसे लोकांना असं वाटतं गावाकडची भाजीची आठवण येते. पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही आमच्या आजीची रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे. तर चला, उशीर न करता आपण आंबाड्याची भाजी कशी बनवायची बघूयात. आधी मी सगळी आंबाडी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आता गरम पाण्यामध्ये थोडंसं असं खालीवरी करून काढून घ्या. अगदी जास्त वेळ नाही करता, 1 मिनिटामध्येच ते व्यवस्थित असे हे करून काढून घ्या व्यवस्थित असे बाहेर. अशा प्रकारे. आता एका कुकरमध्ये मी आधी ज्वारी 6 शिट्टी करून घ्या. 6 शिट्टी देऊन मी अशी व्यवस्थित असे ज्वारी शिजून घेतलेली आहे. जवळजवळ 6 ते 7 शिट्टीने अशा प्रकारे शिजलेली आहे. आता यामध्ये मी भिजवून ठेवलेली मुगाची डाळ ते देखील त्यात ऍड करते. अर्धी वाटी ज्वारी घ्या, जास्त नको. मुगाची डाळ का भिजवायची गरज नाही, स्वच्छ धुवून लगेच त्यामध्ये तुम्ही घालू शकता. आता मी अशी ही आंबाडी अशा केल्याने काय होतो, आंबाडीमध्ये आंबाड्याच्या भाजीमध्ये एक तुरटपणा असतो, तो निघून जातो. थोडीशी हळद घालून मी कुकर लावून घेतलेली आहे. 3 ते 4 शिट्टी करून घ्या. आता मी थोडीशी मेथीची दाणे भिजवलेली आहे. मेथीचे दाणे, लसूण, हिरवी मिरची हे सगळे मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील टाका. तुम्ही कोथिंबीर वरून पण टाकू शकता. बघा, हिरवी मिरचीचा पेस्ट, कांदा आणि मी शेंगदाणे असं भिजवून ठेवले होते ते, आणि मीठ. तर आपला हा व्यवस्थित असा शिजलेला आहे भाजी. काय होतं, ज्वारी जर तुम्ही आधी जर त्याला कुकर नाही लावून घेतला ना, मग ते लवकर शिजत नाहीये. तर त्यासाठी आपण 5-6 शिट्टी आधीच कुकरला लावून घेऊन ज्वारी शिजून घ्यायचं. ज्वारी जर नाही घालायचं असलं तुम्ही, तर तुम्ही त्याच्यामध्ये ते भाजलेले कणीस असतात ना, ते देखील घालू शकता, म्हणजे ज्वारीचं कणीस. बघा, जिरी, मोहरी, कांदे ह्याची फोडणी करते मी. थोडं कांदा लाल झाला ना, त्यामध्ये आपण वाटून ठेवलेलं हिरवी मिरचीचा पेस्ट ते देखील ऍड करा अशा प्रकारे. आणि ह्यामध्ये 2 चमचा धनिया पावडर टाकली मी. थोडीशी पाणी टाकून, कारण काय होतं, मसाला करपलं जातं. करपलं ना, अख्ख्या घरात त्याचा असं ठसका उठतो, म्हणजे खाट उठतो. 2 मिनिटं झाकण लावून त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्या. शेंगदाणे टाकून चवीनुसार मीठ टाका. शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घ्या. आता 2 मिनिटं झाकण लावून त्याला परतून घ्या मसाला अशा प्रकारे. बघा, आपला मसाला अगदी व्यवस्थित अशी परतून झालेला आहे. आता आपण शिजवून ठेवलेली जी आंबाडीची भाजी होती ते त्याच्यामध्ये ऍड करूयात. अशा प्रकारे सगळं एकजीव करून घ्या. आम्ही लहान असताना आमची आजी नेहमी ही भाजी करायची. हुरडा असतो की नाही, ज्वारीचा हुरडा, ते देखील तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता ज्वारीच्या ऐवजी. मी पाणी उकळून घेतलेली आहे. जे आपण कुकरमध्ये शिजून घेतलेली होती डाळ, त्यामध्येच थोडीशी पाणी अशी चांगलं उकळून घेतलेली आहे. ते पाणी, उकळलेली पाणी ह्या भाजीमध्ये ऍड केलेली आहे. तुम्हाला जेवढं सैल हवे त्यानुसार तुम्ही सैल करून घ्या. आता झाकण लावून जवळजवळ 10 मिनिट अगदी लो फ्लेमवर शिजवून घ्या. हे बघा, अशा प्रकारे.
बघा आपल्या व्यवस्थित अशी भाजी शिजत आली आहे। पुन्हा 2 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवून द्या। अशा प्रकारे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत, चपात्यासोबत, इव्हन गरम गरम भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। ही माझी आजीची रेसिपी आहे, फक्त ह्यात धनिया पावडर एक्स्ट्रा मी ऍड केलेली आहे। पण लहान असताना शेतात हुरडा खाऊन जे हुरडा राहिलेले असतात माझी आजी तसेच ठेवायची। मग अशा वेळेला ते हुरडा वगैरे घालून त्याच्यामध्ये भाजी करायची। आता कुठं हुरडा भेटत नाहीये आपल्याला। माझं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका। बघा अशी आपली सुंदरशी अशी भाजी तयार झालेली आहे। लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब।